समस्या नजर की बाबा मी 6 वेळा उपमुख्यमंत्री झालो, आता 7व्या वेळा उपमुख्यमंत्री कधी होणार किंवा काय होणार, ह्याचं उत्तर तेच देतील ना तुम्हाला. मिशिंग लिंक वाटते. काल सुद्धा वर्षावर चर्चा झाली, देवेंद्रजी आणि शिंदे साहेब होते. कुठल्याही चर्चेला अजित पवार येत नाही, दिल्लीला जाऊन बसतात. मिसिंग लिंक काय राष्ट्रवादी? नाही, दादा म्हणले ना काल की नवीन बंगला मिळाला दिल्लीमध्ये आणि ते वास्तुशास्त्राप्रमाणे तो बंगला करायचा आहे आणि प्लस काही लिगल मॅटर्स आहेत. लिगल मॅटर्स त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबतीतले आहेत. त्याच्यासाठी गेलो तर असं दादा चर्चा करताना म्हणाले, त्यामुळे असू शकेल ते कारण. सर, संजय राऊतांनी टीका केली. संजय राऊत म्हणतात की भाजप हळूहळू शिंदेची शिवसेना संपवणार आहे. उबाटाची अवस्था संजय राऊतांनी काय केली ते आधी बघा म्हणा. उबाटाची जी परिस्थिती आज झाली, आम्ही ओरडून सांगत होतो की ह्यांचं ऐकू नका. संजय राऊतचं ऐकल्यामुळं आज उबाटाची ही अवस्था आहे. त्यांना म्हणावं आमच्या डोकावून बघू नका. आम्ही 40 होतो शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, आम्ही धनुष्यबाणावरती 57 केले. तुम्ही किती होता आणि किती खाली आला उबाटामध्ये ह्याचा विचार करा. आणि ह्याला कारणीभूत कोण आहे तर तुम्ही सांगितलं की असं वक्तव्य जे करतायत ना ते कारणीभूत आहेत. उबाटानं अशा वक्तव्य करणाऱ्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. भैया इकडे या. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पोटात एक आणि ओठात एक असं कधीच नसतं. आम्ही गेली 25 वर्षे मी त्यांच्या बरोबर आहे, त्यामुळं ते जे बोलतात ते बोलतात. त्यांनी पहिल्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन ठाण्यामध्ये सांगितलं की महायुतीच्या बाबतीत सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष किंवा महायुती जो निर्णय घेईल त्या निर्णयाला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल. काल राजभवनावर देखील त्यांनी हेच सांगितलं की जो सरकार स्थापन करायचा दावा आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये महायुतीचा जो निर्णय होईल त्या निर्णयाला माझं समर्थन असेल. त्यामुळं पोटात एक आणि ओटात एक असं बोलणारे नेते माननीय शिंदे साहेब नाहीत, त्यामुळे ते नाराज असायचा प्रश्नच नाही. मागील 2.5 वर्षात महायुतीवरती विरोधकांकडून फार टीका झाली. देवेंद्र फडणवीस म्हणतात की विरोधकांना माफ करणं हाच माझा लढा असेल. त्यांच्या माननीय फडणवीस साहेबांच्या मनाचा मोठेपणा आहे हा की ते म्हणले तसं टीका करणारे करून जातात, पण त्याला उत्तर कसं द्यायचं हा ज्याच्यावर टीका केली जाते त्याचा अधिकार आहे. माननीय शिंदे साहेबांची देखील हीच भूमिका होती. 2.5 वर्ष पूर्वी आम्ही जी भूमिका घेतली तेव्हा ह्याच उबाटाच्या लोकांनी आम्हाला खोके म्हणले, आम्हाला गद्दार म्हणले, आम्हाला प्रेत म्हणले, आम्हाला गटारातलं पाणी म्हणले, पण रेडे म्हटले. गिरीशच्या लक्षात राहील बघा आम्हाला काय काय शब्द वापरलेले. शंभूराज देसाई हे माध्यमांसोबत संवाद साधत होते आणि या दरम्यान त्यांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला. वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे. अमित शहा आज दुपारी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. फडणवीस, शिंदे, अजित पवार, शहांची भेट घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुपारी